कोळी, राहणार पोपळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी दारू पित होतो. पहिल्या वारीत मला फरक पडला. आता 10वी वारी चालू आहे. येणारे आता पेतो का? नाही. उली 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 पण नाही. खुली खुली बी नाही. खुली खुली पण नाही. भय सांगतोय मी मोहोळ तालुक्यातला मगाचा भय होता त्याच्या तालुक्यातलाच आहे. तो सांगतोय मी किती वर्ष दारू पित होता? 7-8 वर्ष. माईक वर बोल ना. 7-8 वर्ष. रोज किती पित होता? 2-4 क्वार्टर. शबास. भय सांगतोय रोज 2-4 क्वार्टर 7-8 वर्ष पेलो. फुल पेतो. इतकी प्यायचा गडी की फुल मध्ये 5 क्वार्टर म्हणजे काय जोक आहे का काय? झोपायचं. हा झोपायचं काय? पिऊन झोपायचं. पिऊनच झोपायचं. पेल्याशिवाय झोपतच नव्हता गडी. इतकी झोप येत होता. इथं आला आशीर्वाद घेतला. भैयाला एक विनोद म्हणून विषय विचारतो. भैया खरं बोलायचं माईकवर, माईक जवळ घे. ज्यावेळी तू इथं आला त्यावेळी तुला दारू प्यायचा आशीर्वाद देत असताना गालावर हात कसा फिरून दाखवला या काकाच्या दाखवतो इकडे. असा गालावर हात फिरून दाखवला आणि गालावर हात फिरून सांगितलं बाळा फक्त पिऊ नको. एवढंच सांगितलं का दुसरं काय सांगितलं? एवढंच सांगितलं. तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणत असाल महाराज शेवटला दारू पाहिलं तिथे किती हात देतात किती नाही काय माहिती. कोंडू कोंडू हाणत काय? बाबानो मी कुणाला हाणणारा नाही, कुणाला मारणारा नाही. मी सगळ्यांना प्रेम देणारा आहे आणि मी तुमच्याकडून प्रेम घेणार आहे. भैयाच्या गालावर हात फिरवला आणि माया करून सांगितलं बाळा आता इथून पुढे प्यायची नाही. दारू पित असताना माझं 3 ते 4 वर्ष शरीराला पूर्ण जखमा झालेल्या होत्या, नासलं होतं आणि झोपही येत नव्हती. भैया सांगतोय अक्षरशः दारू पिण्यामुळं माझं शरीर नासलं होतं, जखमा झाल्या होत्या. पण इथला आशीर्वाद घेतल्यानंतर शरीर नासलेलंही चांगलं झालं आणि दारू प्यायचीही बंद झाली. बघा याच्यापेक्षा काहीच वाईट नाही या जगामध्ये. इतके अनुभव या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला मिळतात. असा हा पंचायत नदीचा महिमा आहे. पटलं का तुम्हाला? आता पटलं का तुम्हाला? वाटत असं महाराज आम्हाला लय बोलले नाहीत, लय गप्पा हाणले नाहीत, नुसता आशीर्वाद दिला खूप पुढं, आशीर्वाद दिला खूप पुढं, आशीर्वाद दिला खूप पुढं. अरे काय इतक्या लांबून आलोच आम्ही? जरा दम खाल्ला पाहिजे. तर भगवंताच्या दारामध्ये प्रतीक्षा करावी लागते आणि प्रतीक्षा केल्यानंतर फळ मिळतं. बाया सांगतो शरीर नासलं होतं, दारू पिऊन कोण शरीर नासलं होतं, पण आता ते माझं शरीर व्यवस्थित आहे. हा त्याचा अनुभव आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत, धन्यवाद.